नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे क्रिएट विथ भाग्यश्री मध्ये। आज आपण बघणार आहोत नवरात्री स्पेशल उपवास थाळी। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी आपण 3 वाटी भगर आणि 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। ते आपण गिरणीतून दळून आणलेला आहे। आता तेच 1 वाटी पीठ, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून छान मळून घेऊयात। आता नेहमी सारखेच मळायचे आहे, जसे आपण बाजरीची भाकर आणि ज्वारीच्या भाकरीसाठी मळतोय। गरजेनुसार पाणी टाकूया त्यामध्ये। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, ही पद्धत खूप सोपी आणि इझी आहे। छान हातावरच थोडासा आकार देऊया। त्यानंतर परातीमध्ये आपण थोडंसं सुकं पीठ टाकूया, त्यामुळे आपली पोळी किंवा भाकर अजिबात चिटकणार नाही खाली। हाताने छान आकार देऊयात। पद्धत बघा तुम्ही, खूपच सोपी आहे। आता भाकर आपण तव्यावर टाकूयात आणि वरतून थोडंसं पाणी लावून घेऊयात। हाताने छान स्प्रेड करून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला हायेस्ट ठेवायची आहे। त्यानंतर आपण एक बाजू भाजल्यानंतर दुसरी बाजू पलटून घेऊयात। भाकर थोडी कमीच भाजा, कारण की आपल्याला आता ते गॅसच्या फ्लेमवर भाजायचे आहे। चला तर मग तयार आहे उपवास स्पेशल थाळी। त्यानंतर आपण त्यामध्ये घेतलेले आहे ठेचा, भेंडीची भाजी, शेंगदाण्याची भाजी आणि आवडीनुसार चिप्स किंवा चकल्या। अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। स्वस्थ रहा, खात रहा।